एनरॉन कंपनीचा जो हस्तक्षेप होता त्या विरोधातलं आंदोलन. त्या आंदोलनाच्या दरम्यान त्यांची पहिल्यांदा भेट झाली आणि मग इंडी पाटील काय आहेत हे उलगडत गेले. तोपर्यंत लांबून ऐकत होतो, कारण स्वातंत्र्य चळवळीपासून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून आणीबाणी विरुद्धचा लढा असो, ते थेट जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या काळामध्ये चाललेले लढे असो, इतका प्रचंड मोठा पल्ला ज्यांनी अनुभवलेला आहे आणि प्रचंड मोठी स्थित्यंतरं ज्यांनी आपल्या आयुष्यात अनुभवली आणि नुसती अनुभवली नाही, त्याच्यासमोर उभं राहिले, उभं ठाकले आणि त्या टप्प्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रश्न, त्यातला सर्वात मोठा स्पेशल इकॉनॉमिक झोन होता तो रायगड जिल्ह्यातला अंबानींचा SEZ, महामुंबई SEZ. आणि त्याच्यासाठी 45 गावांची 35,000 एकर जमीन संपादित होणार. वातावरण पेटायला लागलं, शेतकऱ्यांमधला असंतोष वाढायला लागला आणि या सगळ्या लढ्याचं, हा काही एकटा सुटा प्रश्न नाही, स्पेशल इकॉनॉमिक झोन महाराष्ट्रभर इतके येत आहेत, तेव्हा राज्यभर त्याचं लोण पसरणार आहे आणि त्या विरुद्ध आपल्याला वातावरण पेटवलं पाहिजे. असं एका बैठकीमध्ये बोलत असताना कॉम्रेड पानसरे होते, कॉम्रेड अजित अभ्यंकर त्यामध्ये होते, संजय संगवई होते, आम्ही सगळे एकत्र बसलो होतो आणि आम्ही असं म्हटलं की आता हे कसं लढवायचं, कुठल्या मार्गाने पुढे नेऊया. आणि त्यामध्ये आम्ही हे निश्चित केलं की जागतिकीकरण विरोधी कृती समिती ही एनरॉनच्या लढ्याच्या वेळी कृतीशील होती, मधला काही काळ गेला होता, तीच समिती आपण पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करू आणि इंडी पाटील सरांना साकडं घालू की तुम्ही या. आणि आम्ही एक फोन तिथून सरांना केला की असं असं आहे आणि अमुक तारखेला आम्ही SEZच्या प्रश्नावर मुंबईत मिटिंग लावली आहे आणि तुम्ही त्याला आलंच पाहिजे असा आमचा आग्रह. ते म्हणाले येणारच. आले आणि त्यानंतर झंझावाती असा दौरा आम्ही महाराष्ट्रभराचा केला. जिथे जिथे मोठे SEZ येत होते तिथे तिथे जाऊन पोचलो आणि रायगडच्या SEZच्या लढ्यामध्ये इंडी पाटील सरांनी त्याचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्यांनी रायगडमध्ये अर्थातच शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्लाच आहे, त्यामुळे रायगड जिल्ह्याला इंडी पाटील नवीन नाहीत आणि इंडी पाटील सरांना रायगड जिल्हा नवीन नव्हता. त्यांनाही तिथले कानेकोपरे माहिती होते, त्यामुळे ते या लढ्यात आले आणि त्या लढ्याला एक वेगळंच वळण लागलं. पहिलं आंदोलन तिथलं जेलभर आंदोलन SEZच्या विरोधात. इंडी पाटील सर नेहमीप्रमाणे वेळेच्या आधी येऊन बसलेले आणि शेतकरी जमायला सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या मनात शंका होती की आपल्याला झुंज घ्यायची आहे अंबानीसारख्या प्रचंड धनदांडग्यांशी. आपण साधे साधे छोटे शेतकरी एवढ्या मोठ्या धनदांडग्यांसमोर ज्यांच्या पुढे पंतप्रधान देशाचे झुकतात, त्यांनी बोर्ड दाखवलं की मुख्यमंत्री पायघड्या घालत त्यांना त्या जमिनी द्यायला तयार असतात, अशा अंबानींच्या विरोधात आपण खरोखर जिंकू शकतो का? शेतकऱ्यांनी येऊन इंडी सरांना प्रश्न विचारला, हे आपण करणार काय, आपण ह्याच्यात जिंकू शकतो? आणि इंडी पाटील सरांनी त्यांना उत्तर दिलं, तुम्हाला जिंकायचं आहे ना, मग जिंकायचं या प्रेरणेने, या तीव्रतेने लढा, आपोआप जिंकता येणार नाही. आणि जिंकू की हरू या शंकेतून, या हा प्रश्न आधी उभा करण्यातून कोणताही लढा पुढे जात नसतो. तेव्हा जिंकायचं, या जिद्दीने मैदानात उतरा, आपण जिंकणारच. आणि ती जिद्द मग शेतकऱ्यांमध्ये वाढत गेली. वेगवेगळ्या टप्प्यांमधून हा लढा पुढे गेला. वडखळ नाक्यावर जेव्हा आमचं मोठं रास्ता रोको आंदोलन चालू होतं मार्च महिन्यातलं, तर एकदम दुपारचं रणरणत ऊन आणि त्या उन्हात चाललेल्या रास्ता रोको आंदोलन, रस्त्यावर आम्ही बसलो होतो. इंडी सरांचा खणखणीत आवाज त्या सभेमध्ये पूर्ण वडखळ नाकाभर घुमत होता आणि मध्येच त्यांना भोवळ आली. बोलता बोलता जागच्या जागीच आवाज हळूहळू कमी होत गेला आणि त्यांच्या आजूबाजूला होतं त्यांनी सावरलं, खुर्चीत बसवलं, पाणी दिलं. आम्ही सगळेच घाबरलो, सगळ्यांच्या छातीत दस्त झालं की इंडी पाटील सरांना आता काय होतं. फक्त पाणी प्याले, 5-10 मिनटं मध्ये गेली असतील. ते म्हणाले काय घाबरायचं कारण नाही, अशा लढ्यातच मला मरण आलं तर मला हवं आहे, त्यामुळे घाबरू नका, मी पुन्हा उभा राहणार आहे आणि बोलणार आहे, मला बोलायचंच आहे. परत 10 मिनिटांनी सर उभे राहिले आणि खणखणीत आवाजात परत एकदा सभेला संबोधन सुरू झालं आणि ती सभा परत सुरू झाली. या सगळ्यामध्ये अंबानींची स्टाईल अशी आहे, म्हणजे तुमच्यापैकी अनेकांना कॉर्पोरेट ज्या पद्धतीने काम करतात माहिती असेल, आणि अंबानींची तर सगळंच विकत घेण्याची मनीषा असते. त्यांची घोषणाच आहे, कर लो दुनिया मुठ्ठी में, त्यामुळे सगळंच त्यांना आपल्या मुठीमध्ये घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने ते काम करतात, रायगड जिल्ह्यातल्या गावच्या कोतवालापासून
पोलीस पाटलापासून ते SP पर्यंत आणि गावच्या तलाठी आणि ग्रामपंचायतीच्या सदस्य सरपंचांपासून ते कलेक्टरपर्यंत सगळं काही मॅनेज्ड होतं. सगळं काही अधूनमधून जे काही मीटिंगमध्ये यायचे, जोरदार भाषणं ठोकायचे, एखादा शिक्षक एखादा कार्यकर्ता 4 दिवसात ते आंदोलनातून गायब व्हायचं. आणि मग आम्हाला समजायचं की यांना हँडल करण्यात आलेलं आहे, यांना मॅनेज करण्यात आलं आहे आणि ते गायब व्हायचं. त्या सगळ्या वातावरणात आणि 12 महिने जमावबंदी लागू होती, आंदोलन करताच येणार नाही, त्या वातावरणात हे आंदोलन चालू होतं. आणि एकेकाला गाठून रिलायन्सवाले फोडायचा प्रयत्न करत होते, त्याच्यात त्यांचे दलाल घुसत होते, मुद्दाम चेतवायचा प्रयत्न करत होते, मोर्चा हिंसक झाला पाहिजे यासाठी तिथे येऊन उचकवायचे प्रयत्न करत होते. पण त्या सगळ्यामध्ये कधीही आम्ही बळी पडलो नाही. मगाशी जे पाटील सरांनी सांगितलं ते बरोबर, एकदाही दगड उचलला गेला नाही, एकदाही लाठी उगारली गेली नाही आणि अहिंसक मार्गानेच हे सगळे लढे पार पाडण्यात आले. आणि त्यानंतर त्याचा प्रवास पुढचा सुरू झाला. त्यानंतरचा पुढचा टप्पा होता ते म्हणजे आमची पहिली मागणी होती रायगड जिल्ह्यातल्या SEZ मध्ये की हे सगळं सिंचनाखालचं क्षेत्र आहे, जे तुम्ही संपादित करतायत जमीन, हेटवणे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातल्या जमिनी, आणि SEZचं धोरण म्हणतं की सिंचित जमिनी घ्यायच्या नाही, तरीही तुम्ही सिंचनाखालच्या जमिनी घेतायत, या जमिनी तुम्हाला सोडल्याच पाहिजेत. आणि तो प्रश्न घेऊन आम्ही उपोषणाला बसायचं ठरवलं. उपोषणाला बसलो. 19 शेतकरी, त्याच्यामध्ये महिला पुरुष सगळे अतिशय ज्येष्ठ शेतकरी महिला, 74 वर्षाच्या सर्वात सिनियर शेतकरी महिला त्या उपोषणामध्ये होत्या. आणि ND पाटील सर आमच्याबरोबर उपोषणाला बसलेल्या असताना अनेक घडामोडी घडत असत. पण सरकारशी त्याचा संवाद चालू ठेवणं, सरकारपर्यंत हे पोचवणं, गरज पडली तर मुंबईला जाणं, या सगळ्यामध्ये ND पाटील सर सतत धावपळ आमच्याबरोबर करत होते. ज्या दिवशी सरकारने आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही सिंचनाखालच्या जमिनी वगळणार, तो निर्णय मिळाल्याबरोबर मुंबईला ND पाटील सर गेलेले होते. तिथून फोन केला की आपला प्रश्न मार्गी लागलेला आहे, सरकारने कबूल केलं आहे की हा जमिनी वगळणार, तेव्हा उपोषण मागे घ्यायला हरकत नाही. त्यातल्या ज्या सर्वात सिनियर ज्येष्ठ ठकीबाई ठाकूर होत्या, त्या म्हणाल्या तुम्ही मला समोर दिसेपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, शुगर होती, ब्लड प्रेशर होतं, तब्येत अतिशय नाजूक झालेली होती. पण तरी म्हणाल्या ND पाटील सर, मुंबई मी फोनवर कोणाचाच विश्वास ठेवणार नाही, ते मला समोर दिसले पाहिजेत तर मी उपोषण सोडू. ND पाटील सर पोचले, त्यांनी स्वतः जाऊन नारळ पाणी देऊन त्यांचं उपोषण सोडवलं. आणि मग या गोष्टीवर आम्ही एक पाऊल पुढे चढलो. पण तरीही 1 वर्षभरात अंबानींना विकल्या गेलेल्या सरकारने काहीच केलं नाही. सिंचनाखालच्या जमिनी वगळू असं म्हटलं, पण पाऊलही उचललं नाही त्या दिशेत. 1 वर्ष व्हायला आलं. आम्ही याच्यावर विचारमंथन करण्यासाठी मीटिंग लावली. गावामध्ये एका मीटिंग चालू होती आणि ND पाटील सर उठले आणि त्यांनी स्वतःच घोषित केलं की मी सरकारकडून हे आश्वासन घेऊन आलो होतो की या सिंचनाखालच्या जमिनी ते वगळणार. त्यांचं आश्वासन मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगितलं म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून उपोषण मागे घेतलं. आता माझी जबाबदारी, मी आता स्वतः उपोषणाला बसणार, कारण सरकारने एकही पाऊल आतापर्यंत उचललेलं नाही, आपल्याला फसवलं. आम्हाला सगळ्यांनाच धडकी भरली की सरांची तब्येत त्याही वेळेला ते 84 वर्षाचे होते, ब्लड प्रेशर आहे, डायबेटीस आहे, बाकी प्रकृतीच्या सगळ्या तक्रारी आहेत. असं असताना त्यांनी बसणं किती धोकादायक आहे. आम्ही त्यांचं मन वळवायचा प्रयत्न केला, पण ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण त्यांचे सहकारी आहोत. एकदा त्यांनी ठरवलं म्हणजे ठरवलं, मग कोणतीही माघार नाही. ते म्हणाले तब्येतीची काळजी मी करत नसतो, काय व्हायचं ते होईल, उपोषण मी करणारच. आणि मग ते आणि त्यांच्याबरोबर एक ज्येष्ठ शेतकरी उपोषणाला बसले. मुंबईमध्ये हे उपोषण सुरू झालं आणि त्या उपोषणामध्ये पहिल्याच दिवशी मंत्री पतंगराव कदम सरकारकडून प्रस्ताव घेऊन आले. आणि तो प्रस्ताव असा होता की पहिला प्रस्ताव होता की मुख्यमंत्र्यांनी बोलावलंय. मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. मुख्यमंत्र्यांनी बोलावलंय, आम्ही ND पाटील सरांनाच बोलावले. पहिलाच दिवस होता उपोषणाचा. पहिला दिवस असल्यामुळे ND पाटील सरांना आम्ही म्हटलं की ठीक आहे आपण जाऊया. आणि मंत्रालयात गेलो. गेल्यावर विलासराव देशमुख आम्हाला सांगतात, हो कोणत्या धरणाची गोष्ट करताय? हेटवणे धरणाची. तर तुमच्या धरणात पाणी कुठे आहे म्हणाले. धरणात पाणी नाही,
जुलै महिना, कोकणातलं धरण धोधो पाऊस कोसळतोय, धरणातलं पाणी जाईल कुठे? तर म्हणाले त्या धरणातल्या पाणी आधीच त्याचं ॲलोकेशन झालेलं आहे आणि कागदावर सरकारने पाणी पळवलं. जे सिंचनासाठी बांधलेलं धरण, शेतकऱ्यांसाठी बांधलेलं धरण, त्याचं पाणी सरकारने कागदावर पळवलं. अर्ध पाणी मुंबईला, काही पाणी नवी मुंबईला आणि काही पाणी न जन्मलेल्या महामुंबई SEZ ला देऊन टाकलं. अरे SEZ कंपनीच यायची, अजून ती यायच्या आधीच धरणातलं पाणी महामुंबई SEZ ला दिलं आलं. हा प्रचंड खोटेपणा. आणि त्याच्यामध्ये आम्ही विलासरावांना म्हटलं की अहो, उपोषणाला बसले एनडी पाटील सर आणि पाणी तर तिथे धरण भरलेलं आहे, तुम्ही जे सांगता ते ॲलोकेशन नुसतं कागदावरचं आहे. म्हणाले असं आहे काय? मग मी सचिवांना जरा बोलवायला पाठवा. आधी महसूल सचिवांना बोलावलं गेलं. मुख्यमंत्री आतमध्ये बसलेले आहेत. नुकतीच कॅबिनेटची मीटिंग आटोपली आहे आणि त्यानंतर ते म्हणतात महसूल सचिवांना बोलवा. शिपाई जातो, परत येतो आणि म्हणतो महसूल सचिव जागेवर नाही. मग आम्ही म्हणतो इरिगेशनचा प्रश्न आहे, इरिगेशन सेक्रेटरींना बोलवा. पुन्हा जातो शिपाई, परत येतो, इरिगेशन सेक्रेटरी जागेवर नाही. आपण सगळे राजकारण जाणतो. मुख्यमंत्री महोदय स्वतः बसलेले असताना कोणते सेक्रेटरी घरी जाऊ शकतात? आणि जेव्हा एनडी पाटील सरांसारखी व्यक्ती उपोषणाला बसली आहे, महाराष्ट्रात हा प्रश्न गाजतोय, त्यांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः आमंत्रण देऊन मिटिंगला बोलावलेलं आहे. आणि अशा वेळेला मुख्यमंत्र्यांना सचिव असं सांगू धसतात की आम्ही घरी गेलो. सगळं गोलमाल कारभार होता. आम्हाला हे कळलं की त्याच्या आधीच यांचं सेटिंग झालेलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले ठीक आहे, आजचा दिवस नाही, उद्या सकाळी आपण मिटिंगला बसू. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून बाहेर पडलो आणि त्यांच्या सचिवांशी, त्यांचे जे बाहेरचा पर्सनल असिस्टंट असतात त्यांच्याशी बोलत होतो की उद्याची वेळ दिली आहे, कधी यायचं हे आम्ही जरा ठरवतो. ते म्हणाले उद्या साहेब नाही आहे, उद्या सकाळच्या विमानाने साहेब दिल्लीला जायचे. म्हणजे उद्याची मीटिंग पण गेली. हा सगळा अशा प्रकारचा खोटेपणा सतत चालत राहिला, शेतकऱ्यांशी खेळ चालत राहिले. पण त्याच आंदोलनामध्ये, त्याच उपोषणाच्या दरम्यान 4थ्या दिवशी पुन्हा एकदा शासनाकडून प्रस्ताव आला, जो रिलायन्स बरोबर बोलणी करून ठरलेला प्रस्ताव होता की आम्ही शेतकऱ्यांची मतं ऐकू आणि मग या जमिनी वगळायच्या की नाही ठरवू. मुख्यमंत्र्यांना असं ब्रीफिंग देण्यात आलं होतं की ही सगळी मुठभर शेतकरी मंडळी आहे जी विरोध करतात, बाकी सगळ्यांची संमती आहे आणि अंबानींना जमिनी द्यायला शेतकरी तयार आहे. तेव्हा हे तोडगशी पडतील, तुम्ही हे घोषित करा की आम्ही जनमत घेऊन ठरवू. त्यांनी हे ठरवलं. आम्ही सरांना विचारलं काय करायचं. एनडी पाटील सर कसोट्यांना सामोरं जायला कायम तयार असणारं व्यक्तिमत्व. ते म्हणाले पुन्हा एक कसोटी, आपल्याला शेतकऱ्यांचंच मत सिद्ध करायचं आहे ना. ज्यांच्याकडे अस्सल सोनं असतं त्यांना पुन्हा पुन्हा आगीतून जावं लागलं तरी पण घाबरायचं नसतं, कारण ते सोनं उजळूनच निघतं. तर आपल्याबरोबर जर सत्य असेल तर त्या सत्याच्या कसोटीला सामोरं जायला घाबरता कामा नये. आपण या जनमताच्या, त्यांनी जे आपल्यावर फेकलेलं एक हत्यार आहे त्याला आपण सामोरं जाणार. परतलो आणि मग तयारी सुरू झाली घरोघर जाण्याची, शेतकऱ्यांमध्ये जाण्याची. आणि प्रत्येक घरात जाऊन शेतकऱ्याचं मत काय आहे हे आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आणि अतिशय आमचा आत्मविश्वास दुणावणारी ती गोष्ट होती की मोठ्या प्रमाणात शेतकरी तयार होते की आम्ही आमच्या जमिनीसाठी, आपण मतदान नेहमीच करतो, कोणाला तरी खुर्चीवर बसवण्यासाठी, सत्तेत बसवण्यासाठी मतदान करतो. पण पहिल्यांदा हे मतदान असं होणार होतं की आपल्या स्वतःच्या जगण्यासाठी, आपल्या जमिनीसाठी, आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी होणारं हे मतदान होतं. आणि त्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये अगदी चांगली आनंदाची गोष्ट ही की त्यावेळेचे जिल्हाधिकारी हे अतिशय प्रामाणिक, सचोटीचे असे जिल्हाधिकारी निपुण विनायक त्या काळात आलेले होते आणि त्यांनी अतिशय काटेकोरपणे ती जनमताची प्रक्रिया राबवली. आम्ही त्यांना म्हटलं की एक जे आम्ही लेखी मत नोंदवू, प्रत्येक शेतकरी ते एक मत तुमच्याकडे येईल, त्याचीच कॉपी तुमच्या सही शिक्क्यासकट लगेच आम्हाला मिळाली पाहिजे, जी या संघटना जमा करेल. आणि तुम्ही जर निर्णय जाहीर केला नाही सांगितल्याप्रमाणे 15 दिवसात, तर 16व्या दिवशी आम्ही संघटना म्हणून आमचा निर्णय घोषित करू. कारण हे जे दुसरं पुरावा आमच्याकडे आहे सही शिक्क्याचा, त्याच्या आधारे आम्ही विश्लेषण करू आणि आम्ही घोषित करू. त्या सगळ्या दिवसभर एनडी पाटील सर आणि आम्ही गावोगाव फिरत होतो. अंबानींचे दलाल पण फिरत होते. पण तोपर्यंत लढ्याचा उत्साह इतका वाढलेला होता की दलाल उघडपणे फिरू शकत नव्हते.
प्रत्येक गावच्या कमिटीने इशारा दिला होता की दलाल दिसले तर आम्ही जागेवर त्यांना ठोकू. दलालांनी उघडपणे फिरणं बंद केलं होतं. कुठेही मारामारी झाली नाही. कलेक्टरनी आमच्याकडून शब्द घेतला होता, माझ्या माणसांना हात लागता कामा नये. ज्यांना रायगड जिल्हा माहिती आहे, ज्यांना रायगड जिल्ह्यातला आगरी समाज आणि आगरी समाज मधल्या शेतकऱ्यांची आपल्या जमिनीशी असलेली निष्ठा माहिती आहे, त्यांना याचं आश्चर्य वाटणार नाही की अतिशय परखडपणे बोलणारे पण तेवढेच लढाऊ असणारे असे आगरी शेतकरी त्या लढ्यात उतरले होते. आणि अतिशय शांततेने तो संपूर्ण दिवस पार पडला. जगभरातून मीडिया तिथे आलं होतं, कारण अंबानींच्या समोर उभे होते शेतकरी आणि अंबानींच्या विरुद्ध एका प्रचंड मोठ्या भांडवलदाराच्या विरोधातली चाललेली ही लढाई, त्याच्या जनमताचा कौल ही एक अपूर्व असं लढायचं ते टोक होतं. आणि त्यामध्ये अर्थातच 15 दिवसानंतर सरकारने घोषित केलं नाही. 16व्या दिवशी आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि त्या संपूर्ण जे आमच्याकडे आलेले सगळे कागद होते त्याचं विश्लेषण करून आम्ही घोषित केलं 96% शेतकऱ्यांनी SEZ फेटाळला.